भीष्म पुढे म्हणाले, एका शहाण्या शासकाने आपल्या प्रजेकडून गायीचे दूध हळूवारपणे वासराला इजा न पोहोचवता किंवा वासराकडे दुर्लक्ष न करता काढून घेतले पाहिजे. तो रक्त काढणाऱ्या जळूसारखा सावधगिरीने आणि संयमाने वागला पाहिजे. राजाने देखील आपल्या लोकांशी वागले पाहिजे, जसे तिच्या पिल्लांना वाढवून नेणाऱ्या वाघिणीसारखे सौम्य परंतु खंबीर त्यांना काळजीपूर्वक स्पर्श करीत, परंतु कधी त्यांच्या अंतःकरणात छेदत नाही. भीष्म बोलत असताना त्यांनी शासन आणि करुणा यांच्यातील नाजूक संतुलन स्पष्ट करण्यासाठी रूपकांची एक गुंतागुंतीची चित्र विवली. एक राजा उंदरासारखा असला पाहिजे, जो झोपलेल्या प्राण्यांचे पाय त्यांना हानी न पोहोचवता कापतो, असे ते म्हणाले. त्याने रणुत्याच्या प्रजेवर त्याच्या मागण्या वाढवल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे एक तरुण महिलाला प्रशिक्षण देणारी व्यक्ती जोपर्यंत त्यांना त्यांचा वाटा उचलण्याची सवय होत नाही. भीष्माने युधिष्ठिराला अनावश्यकपणे जास्त किंवा दंड लादण्यापासून सावध केले, कारण यामुळे लोकांमध्ये केवळ संताप आणि भांडण होईल. त्याऐवजी त्याने शिफारस केली की राजाने त्याच्या प्रजेतील प्रमुख लोकांशी समेट करावा आणि त्यांच्या माध्यमातून हळूहळू सामान्य लोकांना नियंत्रणात आणावे. शहाण्या वडिलांनी सावध केले की केवळ विवणी करणे पुरेसे नाही, राज्यकर्त्याने त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोजमाप आणि सौम्य साधने वापरली पाहिजेत. त्याने युधिष्ठिराला समाजातील अव्यवस्थित घटकांचा प्रभाव तपासण्याचा सल्ला दिला. मद्यपान संस्था, सार्वजनिक महिला, जुगार आणि दरार, कारण त्यांनी राज्यात अराजकतेचे बीज पेरले. भीष्माने प्रजेना अपि वागणुकीपासून रोखण्याच्या महत्त्वावरही भर दिला, कारण त्यांच्या शासकाला त्यांचे गुण आणि दोष दोन्ही समान होते. त्याने एक असा इशारा दिला की जो राजा असे करण्यात अयशस्वी ठरेल त्याला त्याच्या लोकांच्या पापांचा 1/4 भाग सहन करावा लागेल, ज्याप्रमाणे तो त्यांच्या गुणवत्तेचा 1/4 भाग कमावे. भीष्माने आपला सल्ला संपवल्यानंतर युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले आणि पावसात कोरड्या पाण्यासारखे आपल्या नातवाचे ज्ञान आत्मसात केले. तरुण राजाला समजले की खरे नेतृत्व म्हणजे संपत्ती किंवा शक्ती जमा करणे नव्हे, तर करुणा आणि न्यायाने आपल्या लोकांची सेवा करणे आहे. सूर्य राज्यावर मावळत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. राजा युधिष्ठिरचा ज्ञानी आणि आदरणीय सल्लागार भीष्म चित्तशील शांततेत बसला होता. त्याचे डोळे विचारात हरवले होते. अचानक तो बोलला. त्याचा आवाज मंद आणि मोजला गेला. भीष्म म्हणाला, माझ्या राजा, आपण आपल्या भूमीचे पवित्र नियम विसरू नये. लोकांच्या उदरनिर्वाहासाठी फळ देणाऱ्या झाडाचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण केले पाहिजे. या पवित्र उपवनांची देखभाल करणे हे ब्राह्मणांचे कर्तव्य आहे, आणि जे त्यांची काळजी घेतात त्यांना बक्षिसाच्या वाट्याचा हक्क आहे. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या कपाळावर विचारांची उधळण झाली. त्याने विचारले, पण प्रिय भीष्म, जर एखाद्या ब्राह्मणाला आधाराच्या अभावामुळे आपले राज्य सोडण्यास भाग पाडले गेले तर आपण काय करावे? भीष्माचे डोळे शहाणपणाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, जर अशा ब्राह्मणाला उदरनिर्वाहाच्या अभावी राज्य सोडायचे असेल तर आपण त्याला जगण्याचे साधन दिले पाहिजे. त्याच्या गरजा पूर्ण होती याची आपण खात्री केली पाहिजे, आणि तो दुर्लक्ष किंवा उदासीनतेमुळे दूर जात नाही याची आपण खात्री केली पाहिजे. राजाने भीष्माचे शब्द स्वीकारत विचारपूर्वक मान डोलावली. पण जर ब्राह्मणाने राहण्यास नकार दिला तर मग काय? भीष्म जाणून बुजून खसला. जर तो अजूनही निघून जाण्याचा आग्रह धरत असेल तर तो म्हणाला, आपण इतर ब्राह्मणांशी सल्लामसलत केली पाहिजे आणि त्यांचे मार्गदर्शन मागितले पाहिजे. आपण त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या राज्यावर सर्वोत्तम शासन कसे करावे आणि तेथील लोकांचे संरक्षण कसे करावे हे आपल्याला कळेल. भीष्म पुढे म्हणाला, आपल्या प्रजेचे रक्षण करणारा, त्यांच्या गरजा आणि इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करणारा राजा हा सर्वात मोठा शासक आहे. त्याने ब्राह्मणांपासून ते आपल्या सर्वात खालच्या प्रजेपर्यंत सर्वांच्या कल्याणाची जाणीव ठेवली पाहिजे. त्याने दुर्बलांचे संरक्षण केले पाहिजे आणि जे नुकसान करू इच्छितात त्यांना पराभूत केले पाहिजे. जेव्हा रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले तेव्हा भीष्म थांबला. त्याचे डोळे दुष्टाईच्या संकेताने चमकू लागले. पण एखाद्याला इतरांपेक्षा श्रेष्ठत्व कसे मिळते? त्याने युधिष्ठिराला विचारले. उत्तराच्या आतुरतेने पुढे झुकताना राज्याचा चेहरा कुतूहलाने उजळला. भीष्म पुन्हा हसला. त्याचा आवाज लाजाळू झाला. तो म्हणाला, अहो माझ्या तरुण मित्रा, तो म्हणाला, ज्याप्रमाणे प्राणी
जन्मला त्यांची शिकार किवतात, तशाच प्रकारे कमकुवत लोकांवर भक्कम शिकार राजाने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. जे त्याचे नुकसान करतील आणि ज्यांचे त्याने रक्षण केले पाहिजे त्यांची नेहमी काळजी घेतली पाहिजे. जशी रात्र पुढे सरकत गेली तसंच हे भीष्मच्या शब्दांनी युधिष्ठिराला शासनाची रहस्य आणि सत्ता आणि करुणा यांच्यातील नाजूक संतुलन शिकवत त्याच्या भोवती शहाणपणाची एक रेखाचित्र विणली. आणि जेव्हा राजा ऐकत गेला तेव्हा त्याचे हृदय ताजेतवाने होत गेले, उद्देशाच्या नवीन भावनेने भरलेले होते. प्राचीन काळी भीष्म एक पुचऋषी आणि योद्धा पांडव बंधूंपैकी ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिरासमोर शांतपणे बसला होता. जेव्हा तो बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे त्यांच्यात 1000 कथा धरून बसलेले दिसत होते. भीष्म म्हणाला, हे युधिष्ठिर, तुम्हाला एकदा महान बुद्धी आणि बुद्धीचा गोशी पुतत्य आणि त्या देशाचा राजा मानात्री यांच्यात झालेला संवाद सांगेन. ती नीतिमत्तेची, कर्तव्याची आणि न्याय कायम राखण्यात राजाच्या भूमिकेचे महत्त्व सांगणारी कथा होती. जेव्हा भीष्म वर्णन करू लागला तेव्हा उत्याचे शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनित झाले. उत्याने म्हटले, राजा वैयक्तिक फायद्यासाठी किंवा आनंदासाठी जन्माला येत नाही, तर मोठ्या कल्याणाची सेवा करण्यासाठी जन्माला येतो. तो जगाचा रक्षक आहे आणि त्याने नेहमीच न्यायाने वागले पाहिजे. कारण जेव्हा एखादा राजा न्यायाने वागतो तेव्हा त्याला देवाचा दर्जा प्राप्त होतो. उलट पक्षी जर तो अन्यायकारपणे वागला तर तो नरकाच्या खोलवर बुडून जातो. भीष्म बोलत असताना त्याच्या आवाजाने युधिष्ठिरच्या मनात जिवंत चित्रे रेखाटणाऱ्या शब्दांची एक चित्रफित विणली. त्याने वर्णन केले की सर्व प्राणी ज्या पायावर विसावले होते तो धर्म कसा होता आणि त्याची तत्वे पाळण्यासाठी तो राजावर कसा अवलंबून होता. जो राजा नीतिमत्तेचे समर्थन करतो तो खरोखरच राजा असतो. उत्याने म्हटले होते, त्याला त्याच्या विवेकाने मार्गदर्शन केले पाहिजे आणि वैयक्तिक इच्छा किंवा लहरीपणामुळे तो प्रभावित झाला नाही पाहिजे. कारण जेव्हा पापाचे वर्चस्व असते तेव्हा नीतिमत्तेचा अंत होतो आणि अनिती मोठ्या प्रमाणात वाढते. कथा पुढे सांगताना भीष्मचे डोळे आतील अग्नीने जळत असल्याचे दिसले. जेव्हा एखादा राजा वाईट गोष्टी रोखण्यात अपयशी ठरतो तेव्हा जातींचा गोंधळ सुरू होतो आणि आदरणीय कुटुंबांमध्ये पापी प्राणी जन्म घेऊ लागतात. राजाने सतर्क राहिले पाहिजे आणि आपल्या प्रजेच्या फायद्यासाठी न्याय वागले पाहिजे. कारण जर त्याने निष्काळजीपणे काम केले तर त्याचा परिणाम मोठा वाईट होतो. जेव्हा भीष्माने बोलले संपवले तेव्हा युधिष्ठिर चिंतनशील शांततेत बसला. त्याचे मन उत्याच्या शब्दांचा भार आत्मसात करत होते. त्याला माहित होते की ही कथा केवळ एक ऐतिहासिक वृत्तात नाही तर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित असलेल्या उच्च मांकाची आठवण करून देते. त्यानंतरच्या शांततेत भीष्मच्या डोळ्यात एक सखून शहाणपण दिसत होते, जणू ते युधिष्ठिरच्या आत्म्याकडेच पाहत होते. जबाबदारीच्या भाराने हवा जळ झाली होती आणि हे स्पष्ट होते की या कथेने तरुण राजाच्या हृदयावर एक अमिट छाप सोडली होती. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना सभेला सोनेरी चमक देत भीष्म आपल्या आसनावरून उठला. त्याचे शब्द हवेत हलक्या वाऱ्यासारखे लटकत होते. जे ऐकतील त्यांना गुप्त गोष्टी कुजबुजत होते. युधिष्ठिर उत्या असे बोलला, तुम्ही मार्गक्रमण करत असताना हे शब्द तुम्हाला तुमच्या मार्गावर मार्गदर्शन करतील. एका हिरव्यागार जंगलात जिथे पानांची सौम्य सहमिसळ वाऱ्यासमोर गुप्त गोष्टी कुजबुजत होती, तिथे एखाद्या चिंतनशील शांततेत बसला होता. त्याचे डोळे विचारात हरवले होते. जेव्हा तो जीवनातील गुंतागुंतीचा विचार करत होता तेव्हा तो अनंत काळात प्रतिध्वनित होणारे शब्द बोलत होता. जेव्हा ढगांची देवता त्याचे आधारे ओतरते आणि राजा सद्गुणाने राज्य करतो तेव्हा त्याने सुरुवात केली. भूमी भरभराटीला येते आणि तेथील लोक आनंदाने आनंद लुटतात. तो बोलत असताना एक वश्यमान त्याच्या समोर आला. त्याचे हात त्याच्या कलेच्या अवशेषांनी रंगलेले होते. उत्याने त्याच्याकडे विवेकी डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाला, तो वश्यमान जो कपड्याचा रंग काढून न घेता साफ करू शकत नाही, तो त्याच्या कलेत अकुशल आहे. तो थांबला. त्याची नजर समाजाच्या इतर वर्णांकडे, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांकडे पुढे जाण्यापूर्वी ज्याप्रमाणे तो वश्यमान अयशस्वी आहे त्याचप्रमाणे तो देखील आपली कर्तव्ये सोडून शूद्र बनतो. त्याच्या शब्दांनी सत्याची चित्रफित विणली गेल्याने हवा अपेक्षेने दाट हो गेली. त्याने युगांना आकार देण्यात राजाची भूमिका पृथ्वी, त्रेता, द्वापर आणि काली आणि कोणत्या युगाचा विजय होईल हे सम्राटाने कसे ठरवले याबद्दल सांगितले. समाजाचे 4 वर्ग, विवेक आणि प्रत्येक जीवनशैलीशी संबंधित कर्तव्ये ही सर्व राजाच्या वर्तनावर
अवलंबून होती त्याची कथा जसजशी उलगडत गेली तसच त्याने एखाद्या राज्यावर झालेल्या परिणामांचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. जेव्हा त्याचा शास्त्र बेपर्वा झाला, 3 प्रकारचे अग्नितिन्वेद आणि दक्षिणासोबत केलेले यज्ञ सर्व नाहीसे होतात असे तो म्हणाला. त्याचा आवाज सावधगिरीने जड झाला होता. हत्ती, घोडे, उंट, गाढवे आणि इतर प्राण्यांनी त्यांचे चैतन्य गमावल्यामुळे जमिनीला त्रास होईल त्याचे शब्द हे कृतीचे आवाहन होते. कमकुवत लोकांचे रक्षण करणे आणि धार्मिकता कायम राखणे हे राजाचे पवित्र कर्तव्याचे स्मरण होते. या 2 शक्तीमधील नाजूक संतुलनावर भर देत त्याने घोषित केले, निर्मात्याने कमकुवतपणाच्या संरक्षणासाठी शक्ती निर्माण केली. सर्व प्राणी राजाकडे त्यांचा निर्माता आणि विध्वंसक म्हणून पाहत होते आणि ते सुसंवादाने जगतात याची खात्री करणे ही त्याची जबाबदारी होती. त्याचे प्रवचन जसजसे समाप्त होत गेले तसच ते मान्नात्री या राजाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे अंतःकरण त्याच्या कर्तव्यांच्या भाराने भारावून गेले. कथाकारांच्या शब्दांनी त्याच्या आत एक उद्देशाची भावना जागृत केली होती, ज्यामुळे तो केवळ एक शासकच नव्हता तर त्याच्या लोकांचा संरक्षक आणि नीतिमत्तेचा पुरस्कर्ते देखील होता याची त्याला आठवण झाली होती. त्यानंतरच्या शांततेत उत्याचे शेवटचे शब्द एका आशीर्वादाप्रमाणे हानवे लकत राहिले, राजा स्वतः जम आहे, सर्व नीतिमालांसाठी देव अवतार आहे. आपल्या इंद्रियांना वश करून घेऊन तो मोठी समृद्धी मिळवण्यात यशस्वी होतो. त्यांना वश न करून तो पाप करतो. मांधात्रीने समजूतदारपणे मान डोलावत म्हटल्याप्रमाणे एका भव्य सभेमध्ये नीतिमान राजा युधिष्ठिर पूज्य नातू भीष्मकडे वळा आणि स्वतःला एक न्यायी शासक म्हणून कसे वागवावे याबद्दल मार्गदर्शन मागितले. हे आजोबा मी कसे वागावे त्याने चौकशी केली. ज्याने अतुलनीय सद्गुणांचे जीवन जगले होते त्याच्याकडून शहाणपण मानिते आपल्या शहाणपणासाठी आणि सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजा वासुमानाच्या कथेचे वर्णन करायला सुरुवात करत असताना भीष्मचे डोळे शतकानुशतके जुन्या ज्ञानाने चमकले. जुन्या काळात वासुमानाने न्यायी प्रशासनाची रहस्य सांगण्यासाठी महान तपस्वी ऋषी वामदेव यांचा शोध घेतला होता. नवशाचा मुलगा येतीसारखा शांततेच्या वातावरणात बसलेल्या वामदेवाने मोजक्या आवाजात म्हटले, माझ्या गालजा, तू नीतिमत्वाने वाग, कारण यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जे राजे नीतिमत्वाला चिकटून राहतील ते संपूर्ण पृथ्वीवर विजय मिळवतील. एका न्याय शासकाचे स्पष्ट चित्र ऐकताना त्याचे शब्द दृढनिश्चयाने फुटले. वामदेव पुढे म्हणाला, जो राजा नीतिमत्वाला आपले मार्गदर्शकत्व मानतो आणि नीतिमानांच्या सल्ल्यानुसार वागतो तो प्रकाशाच्या दीपस्तंभाप्रमाणे चमकतो. परंतु जो नीतिमत्वाकडे दुर्लक्ष करतो आणि पाशवी शक्तीने राज्य करण्याचा प्रयत्न करतो तो लवकरच कृपेपासून दूर जाईल आणि सद्गुण आणि समृद्धी दोन्ही गमावेल. वामदेवाचे शब्द नदीसारखे वाहत असताना त्याने लहरी शासकाच्या किंवा रिकाम्या बडबड्यामध्ये गुंतलेल्या शासकाच्या धोक्यांविषयी सावध केले. अशा राजाला संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले तरी त्याचा नाश होईल असा इशारा त्याने दिला. उलट पक्षी समृद्धीची इच्छा असलेला, द्वेषमुख आणि बुद्धीची देणगी असलेला राजा 100 प्रवाहांच्या पाण्याने फुगलेल्या समुद्रासारखा भरभाटीला येईल. वामदेवाच्या सल्ल्याने नम्रतेच्या महत्त्वावर भर दिला. राजाने स्वतःकडे पुरेसे सद्गुण, आनंद, संपत्ती, बुद्धिमत्ता किंवा मित्र आहेत असे कधी समजू नये असे तो म्हणाला. यावर जगाचे अचयन अवलंबून असते. त्याचे शब्द ऐकून राजाला प्रसिद्धी, यश, समृद्धी आणि निष्ठावान प्रजा मिळेलोशीचे ज्ञान कमळाच्या फुलासारखे पसरत राहिले. एक समर्पित राजा जो धार्मिक मार्गाने सद्गुण आणि संपत्ती शोधतो त्याला मोठी समृद्धी मिळेल. परंतु जो उदारमतवादी आहे, स्नेहहीन आहे आणि आपल्या प्रजेवर अनुचित शिक्षा करतो त्याला लवकरच नाश होईल. विस्माने शून्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व आणि सर्व प्रयत्नांमध्ये आत्मप्रतिबिंबेचे मूल्य यावर भर देत कथेचा समारोप केला. जो राजा त्याच्या शिक्षकांच्या सूचना ऐकतो, स्वतः त्याच्या राज्याचे निरीक्षण करतो आणि त्याच्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सद्गुणांद्वारे मार्गदर्शित होतो त्याला दीर्घकाळ आनंद मिळेल. जसे युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता तसे भीमाचे शब्द युगानुयुगे प्रतिध्वनित होत होते, जे एका नीतिमान राजाच्या आचरणावर कालातीत शहाणपण प्रदान करत होते. वैदिक भारताच्या राज्यात राजा वामदेव आपल्या लोकांसमोर उभा राहिला आणि राजवटीच्या कलेबद्दल प्राचीन ज्ञान देऊ लागला. जेव्हा एक शक्तिशाली शासक दुर्बलांवर अन्याय करतो तेव्हा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे लोक अशा वर्तनाचे अनुकरण करतील ज्यामुळे शेवटी राज्याचे पतन होईल
असा इशारा त्याने दिला. ते बोलत असताना वामदेवाने आपल्या लोकांसाठी एक आदर्श म्हणून काम करणाऱ्या राजाच्या वर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले. जर तुम्ही तुमच्या कर्तव्यांचे पालन करत असाल तर तो म्हणाला, सर्वसाधारणपणे लोक तुमचे वर्तन मार्गदर्शक म्हणून स्वीकारतील. उलटपक्षी जर एखादा राजा त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरला तर त्यांचे स्वतःचे नातेवाईकही त्यांना नाकारतील. राजाने स्पष्ट केले की पारंपरिक आचारसंहितेपासून विचलित झालेल्या क्षत्रियाने त्यांची पवित्र कर्तव्ये सोडून दिली आहेत असे मानले जाते. त्याने अशा शासकाचे धोके अधोरेखित केले जे विजयाद्वारे सत्ता हस्तगत करतात परंतु आपल्या पराभूत शत्रूंचा सन्मान करण्यात अपयशी ठरतात. त्याऐवजी द्वेष आणि लोभाला बैर पडता शून्यपणे शक्ती प्रदर्शित करणे, आनंदी जीवन जगणे आणि धोक्याच्या वेळी कृती करण्याच्या महत्त्वावरही वामदेवाने भर दिला. जो राजा असे करतो तो सर्व प्राण्यांना प्रिय होतो आणि कधीही समृद्धीपासून दूर नसतो. त्याने इतरांचे नुकसान न करण्याचा इशारा दिला. काय यामुळे शेवटी परस्पर हानी होते. शहाणा राजा पुढे म्हणाला, जर तुम्ही कोणाचेही अहित केले तर जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही त्याची सेवा केली पाहिजे. दयाळूपणा आणि अधारे दाखवून कोणीही त्यांच्या शत्रूंवरही विजय मिळवू शकतो. वामदेवाने अति आनंदी किंवा दुःखी न होण्याचा सल्ला देखील दिला, कारण यामुळे असंतुलन निर्माण होऊ शकते आणि निर्णय घेण्यात बिघाड होऊ शकतो. त्याच्या पुढच्या श्वासात त्याने राज्यातील प्रमुख पदांवर सुज्ञ आणि निष्ठावान सेवकांची नियुक्ती करण्याच्या महत्त्वावर भर दिला. जी व्यक्ती अशी पात्रता बाळगून राजाला प्रसन्न करते आणि जो आपल्या मालकाच्या हिताची काळजी घेण्यात कधीही निष्काळजी नसतो त्याला राजाने त्याच्या राज्याच्या कारभारात नियुक्त केले पाहिजे. वामदेव बोलत असताना त्याने प्रशासनाच्या गुंतागुंतींचा अभ्यास केला आणि सल्ला दिला की राजाने नेहमीच त्यांच्या स्वतःच्या तसेच त्यांच्या प्रजेच्या कल्याणावर लक्ष ठेवले पाहिजे. ज्या मंत्र्यांना एकेकाळी शिक्षा झाली आहे, खास करून स्त्रियांपासून डोंगर आणि दुर्गम प्रदेशामधून हत्ती आणि घोडे आणि सपडणाऱ्या प्राण्यांपासून राजाने नेहमी सावधगिरीने स्वतःचे रक्षण केले पाहिजे. यशस्वी नेतृत्वाच्या मार्गावर भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणारे वामदेवांचे शहाणपणाचे शब्द संपूर्ण राज्यात प्रतिध्वनित झाले. त्यांचा सल्ला स्पष्ट होता. समृद्धी आणि महानता राखण्यासाठी राजाने नीतिमत्व कायम राखले पाहिजे. त्यांच्या प्रजेचे रक्षण केले पाहिजे आणि हुशारीने राज्य केले पाहिजे. शेवटी राजा वामदेवाच्या शिकवणींनी राजशाही आचारसंहितेच्या चिरस्थायी तत्वांचा पुरावा म्हणून काम केले. शहाणपणाने आणि करुणेने राज्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या भवितव्याला आकार देणारे त्यांचे शब्द येणाऱ्या शतकांपर्यंत लक्षात राहतील. एका भव्य सभेमध्ये शहाणाकोशी वामदेव राजा वासुमानासमोर उभा होता. त्याचे शब्द मधुमेह अमृतासारखे शहाणपणाने टपकत होते. हे महाराज, त्याने सभागृहाच्या पलीकडे आपला आवाज घेऊन सुरुवात केली. राजाने युद्धाशिवाय विजय मिळवावा, कारण युद्धाची रक्ताने माखलेली लूट वैभव आणत नाही, तर नेतृत्वाचा शहाणा आणि सौम्य हात आणतो. वामदेवाचे डोळे प्राचीन ज्ञानाने चमकले आणि ते पुढे म्हणाले, राजाची सत्ता जेव्हा विशाल आणि समृद्ध असते, त्याची प्रजा निष्ठावान आणि समाधानी असते आणि त्याचे अधिकारी असंख्य आणि कुशल असतात, तेव्हा त्याच्या शक्तीची पुष्टी होते. जेव्हा राजाचे सैनिक चांगले पोषित, चांगले वेतन आणि जोमाने भरलेले असतात, तेव्हा एक लहान सैन्य देखील संपूर्ण जग जिंकू शकते. सभा वामदेवाच्या प्रत्येक शब्दावर लटकलेली असते. त्यांचे चेहरे आश्चर्याने चमकतातोशी थांबला आणि एखाद्या अशा सत्याचा शोध घेत होता जे फक्त त्याला दिसत होते. ज्या राजाच्या प्रजेला सर्व प्राण्याबद्दल करुणा आहे आणि ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आणि धान्य आहे, त्याने खरोखर त्याच्या सामर्थ्याची पुष्टी केली आहे. जेव्हा एखादा राजा स्वतःला त्याच्या शत्रूंपेक्षा बलवान मानतो, तेव्हाच त्याने आपले प्रदेश आणि संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वामदेवाचे शब्द एखाद्या आव्हानासारखे हवेत तरंगले, जणू त्यांच्यापैकी कोणाशी असहमती दर्शविण्याचे धाडस केले. पण वामदेव केवळ सत्तेच्या संपादनाबद्दल बोलत नव्हता. त्याने फसवणूक आणि विलंब करण्याविरुद्ध इशारा दिला. असा इशारा दिला की जो राजा स्वतःच्या लोकांची फसवणूक करतो किंवा कर्तव्य पार पाडण्यास उशीर करतो, तो शेवटी जंगलात चावणाऱ्या उराऱ्यासारखा स्वतःचा नाश करेल. ज्या राजाला स्वतःचा राग कसा मारायचा हे माहीत असते, तो सौम्य स्मिताशाने म्हणाला, त्याला त्याच्या दरवाजाबाहेर कुणीही शत्रू सापडणार नाही. वामदेवाने भाषण संपल्यावर सभागृहाची टाळ्या आणि संमतीची बडबड झाली. राजा
वासुमानाचा चेहरा कृतज्ञतेने चमकला आणि तो वशी समोर खोलवर झुकला. ही देवाणघेवाण लक्षपूर्वक ऐकत असलेला भीष्म स्वतःचे प्रोत्साहनपर शब्द देण्यासाठी पुढे आला. वामदेवाने अशा प्रकारे संबोधित केले. तो अर्जुनाला म्हणाला, राजा, वासुमानाने या शुद्ध सल्ल्यांचे पालन केले आणि मला शंका नाही की तुम्ही देखील दोन्ही जग जिंकण्यात यशस्वी व्हाल. बळजबरीने किंवा हिंसाचाराने नव्हे तर बुद्धी आणि करुणेने सभा पुन्हा एकदा शांत झाली. प्रत्येक सदस्य वामदेवाच्या शब्दांचा विचार करत असताना त्यांच्या स्वतःच्या विचारांमध्ये हरून गेला. या शांत क्षणी असे वाटत होते की वास्तविकतेचे जाळे नव्याने विणले जात आहे, ज्यात प्रत्येक धागा नेतृत्वाच्या सौम्य परंतु कवीच्या शक्तीने भरला गेला आहे. राजावर सूर्य मावळत होता, ज्याने युधिष्ठिर या ज्ञानी आणि न्यायी राजासमोर जमलेल्या सभेवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकला. तो उंच उभा होता. त्याचे डोळे असंख्य युद्धांमध्ये लढलेल्या पूज्य नातू भीष्मावर स्थिर होते. आदराने युधिष्ठिराने दुसऱ्या क्षत्रिय राजाविरुद्ध युद्धात स्वतःचे वर्तन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन मागितले. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. माझ्या प्रिय नातू, तो म्हणाला, जेव्हा एका क्षत्रियाला दुसऱ्याला पराभूत करण्याची इच्छा असते तेव्हा त्याने प्रथम त्या देशातील लोकांना आपला हेतू जाहीर केला पाहिजे. त्याने स्वतःला त्यांचा राजा घोषित केले पाहिजे आणि खंडणीच्या बदल्यात त्यांना संरक्षण दिले पाहिजे किंवा त्यांना युद्धासाठी आव्हान दिले पाहिजे. भीष्माचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे सुखदायक आणि आश्वासक होते. युधिष्ठिराने विचारपूर्वक अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने मान डोलावली. हे आजोबा, मला सांगा, त्याने विचारले. क्षत्रिय राजाने युद्धात कसे वागावे? भीष्माचे हावभाव गंभीर झाले. त्याचा आवाज गंभीर झाला. एका क्षत्रियाने निशस्त्र किंवा संरक्षणहीन असलेल्या प्रतिस्पर्धेवर हल्ला करू नये. त्याने न्यायपणे लढले पाहिजे आणि जेव्हा तो अपंग असेल तेव्हा त्याच्या प्रतिस्पर्धेला सोडून दिले पाहिजे. भीष्म बोलत असताना त्याने युद्धभूमीचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. जर शत्रू टपालाने आला तर क्षत्रियानेही चिलखत घातले पाहिजे. जर शत्रू सैन्यासह पुढे गेला तर क्षत्रियाने त्याच ताकदीने त्याचा सामना केला पाहिजे. युद्धभूमीवर फसवणूक आणि फसवणुकीला स्थान नाही. त्याऐवजी नीतिमान योद्धाने न्याय्य मार्गाने प्रतिकार केला पाहिजे. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे समजूतदारपणाने रुंदावत होते. भीष्म त्याला युद्धाच्या गुंतागुंतीतून मार्गदर्शन करत राहिला. त्याने नीतिमत्व आणि निष्पक्षतेच्या महत्त्वावर भर दिला. तो म्हणाला, गाडी योद्ध्याविरुद्ध लढले पाहिजे आणि जो संकटात पडला आहे त्याला फटका बसू नये. जो जखमी झाला आहे किंवा कोणत्याही प्रकारे कमकुवत झाला आहे त्याला मारू नये. युधिष्ठिराला सोबत घेऊन सुरळीतपणे तिच्या गंतव्यस्थानाकडे वाहणाऱ्या नदीसारखे भीष्माचे शब्द होते. विजय प्राप्त करण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केवळ धार्मिक मार्ग वापरण्याचे महत्त्व त्याने सांगितले. कमकुवत किंवा जखमी व्यक्तीला मारले जाऊ नये असे ते म्हणाले. ज्याचे शस्त्र तुटले आहे किंवा ज्याचे धनुष्य तार कापले गेले आहे अशा व्यक्तीला मारले जाऊ नये. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि राज्याची चमक मंदावली तसंच ते भीष्माने आपल्या शिकवणीचा समारोप केला. म्हणून स्वतः म्हटले आहे की लढाया न्यायाने आणि धर्माने लढल्या पाहिजेत. नीतिमान योद्ध्याने नेहमी नीतिमान लोकांशी न्यायाने वागले पाहिजे. त्याचे शब्द वचनाप्रमाणे हवे तामेले होते, जे सद्गुणी जीवन जगण्याचे महत्त्व आठवण करून देते. युधिष्ठिराने भीष्माकडे कृतज्ञतेने आणि आदराने पाहिले. त्याचे डोळे चमकले. एका भव्य सभेमध्ये पूज्य कुलगुरू भीष्म उंच उभे राहिले आणि राजवटीच्या कलेवर शहाणपण दाखवू लागले. त्यांचे शब्द एका सौम्य प्रवाहासारखे होते, जे त्यांच्या स्वतःच्या मनात सहजपणे वाहत होते. राजाने कधीही अन्यायकारक मार्गाने सत्तेचा लोप करू नये. त्याचा आवाज ठाम पण सौम्य होता. जरी ते संपूर्ण पृथ्वीवर वर्चस्व प्रस्थापित करत असले तरी अशा पोकळ विजयातून काय आनंद मिळू शकतो, कारण माझ्या प्रिय कौरव राजकुमार व युधिष्ठिराकडे वळला फसवणुकीने रवलेला विजय अल्पकालीन असतो आणि एखाद्याला स्वर्गीय क्षेत्राकडे नेऊ शकत नाही. भीष्म थांबला आणि सभागृहाचे निरीक्षण करत त्याच्या भेदक नजरेने पाहत राहिला. ज्या योद्ध्याची शस्त्रास्त्रे पडली आहेत किंवा जो 1/4 भीक मागतो त्याला पकडले पाहिजे, त्याला मागले जाऊ नये. जर एखादा पराभूत राजा तुमच्या हातात पडला तर त्याला स्वतः लढाईत गुंतू नका. त्याऐवजी त्याला तुमच्या राजवाड्यात आणा आणि संपूर्ण वर्षासाठी तुम्हाला त्याचा स्वामी म्हणून मान्यता देण्यासाठी त्याला पटवून द्या. तो स्वीकार असो
किंवा नकार. पराभूत शत्रू तुमच्यात राहून आयुष्य जगेन. भीष्माने म्हटल्याप्रमाणे त्याच्या शब्दांनी करुणा आणि न्यायाची झलक दाखवली. जर एखाद्या राजाने तिच्या पराभूत शत्रूच्या घराण्यातून एखाद्या मुलीला पकडले तर त्याने तिला 1 वर्षासाठी ठेवले पाहिजे आणि विचारले पाहिजे की ती त्याच्याशी किंवा दुसऱ्या जोडीदाराशी लग्न करणार आहे का. जर तिने नकार दिला तर तिला तिच्या कुटुंबाकडे परत केले पाहिजे. त्याचप्रमाणे विजेत्याने युद्धाच्या इतर सर्व लुटींबद्दल दयाळूपणे वागले पाहिजे. कुणगुरूंच्या आवाजाने कठोर सूर घेतला आणि ते पुढे म्हणाले, राजाने चोरांकडून आणि फाशीची वाट पाहणाऱ्यांकडून घेतलेली संपत्ती कधीही लुटू नये. बळजबरीने जप्त केलेली शेळी ब्राह्मणांना दिली पाहिजे, जेणेकरून ते त्यांचे दूध पिऊ शकतील. बैलांनाही इतर शेतीच्या कामावर ठेवले पाहिजे किंवा त्यांच्या योग्य मालकांना परत केले पाहिजे. राजाच्या पवित्र कर्तव्याबद्दल बोलताना भीष्माचे शब्द युगाच्या शहाणपणासह प्रतिध्वनित झाले. राजाने केवळ दुसऱ्या राजाविरुद्धच लढले पाहिजे. राजाविना कधीही राजाच्या विरोधात हात वर करू नये. जर एखाद्या ब्राह्मणाने शांततेसाठी 2 लढणाऱ्या सैन्यांमध्ये मध्यस्थी केली तर दोन्ही पक्षांनी लगेचच शत्रुत्व थांबवले पाहिजे. भीष्माने धार्मिक नियमांच्या उल्लंघनाविरोधात इशारा दिल्यावर सभेने लक्षपूर्वक ऐकले. जो क्षत्रिय हा नियम मोडतो तो त्याच्या व्यवस्थेचा दुष्ट होईल आणि समाजाने त्याला दूर ठेवले पाहिजे. विजयाची इच्छा असलेल्या राजाने कधीही असे वागू नये, कारण धार्मिकतेपेक्षा मोठा फायदा कोणता असू शकतो. जेव्हा भीष्माने आपले प्रवचन संपवले तेव्हा तो पुन्हा एकदा युधिष्ठिराकडे वळला. नव्याने जिंकलेल्या राज्यातील उत्तेजक वर्णांना सुखदायक शब्दांनी आणि भेटवस्तूंनी समेटले पाहिजे. खऱ्या विजयाच्या शोधात असलेल्या राजाचे हे शहाणपणाचे धोरण आहे. त्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर कठोरपणे राज्य केले तर ते तुमचे राज्य सोडून तुमच्या शत्रूंची बाजू घेतील आणि आपत्ती येण्याची वाट पाहतील. भीष्माचे डोळे दिसत होते. राजावर सूर्य मावळत होता. युधिष्ठिरासमोर जमलेल्या सभेवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. पूज्य भीष्माचे ज्ञान शोधत तरुण राजाचा प्रश्न हवेत लटकला होत आहे. विद्वान युधिष्ठिराने विचारले, कोणत्या कृतींद्वारे राजे आनंदाचे प्रदेश जिंकतात. कारण मी पाहिले आहे की कूच करताना किंवा युद्धात एक राजा मोठ्या संख्येने लोकांना ठार मारतो. ते कोणत्या मार्गाने शुद्ध आणि शुद्ध केले जाऊ शकतात. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे प्राचीन ज्ञानाने चमकले. दुष्टांना शिक्षा करून, चांगल्या गोष्टींना जोडून आणि जपून यज्ञ आणि भेटवस्तू देऊन राजा शुद्ध आणि शुद्ध होतो. हे खरे आहे की विजयाची इच्छा असलेल्या राजांनी अनेक प्राण्यांना त्रास दिला, परंतु विजयानंतर ते पुढे जातात आणि सर्वांना समृद्ध करतात. भीष्माने स्पष्टीकरण देणे सुरू ठेवल्याने युधिष्ठिरची उत्सुकता वाढली. ज्याप्रमाणे शेतातील पुनर्प्राप्ती करणारा भातशेती आणि तण दोन्ही उचलतो, त्याचप्रमाणे शस्त्रे चालवणारा राजा देखील नाशास पात्र असलेल्या अनेकांचा नाश करतो. तरीही या व्यापक नाशामुळे जे शिल्लक आहेत त्यांची वाढ आई प्रति होते. भीष्माच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. जो लूटमार, कत्तल आणि दुःखापासून लोकांचे रक्षण करतो तो संपत्ती, जीवन आणि अन्न देणारा मानला जातो. त्यामुळे राजा अशा प्रकारे सर्व यज्ञांच्या संयोगाद्वारे देवतांची पूजा करतो, ज्यांचा दक्षिण म्हणजे प्रत्येकाची भीती दूर करणारा आहे. तो येथे सर्व प्रकारच्या आनंदाचा आनंद घेतो आणि इंद्रच्या स्वर्गातील निवासस्थान प्राप्त करतो. ब्राह्मणांसाठी लढणाऱ्या आणि आपला जीव अर्पण करणाऱ्या राजाबद्दल भीष्म बोलत असताना सभेने लक्षपूर्वक ऐकले. तो राजा अमर्याद भेटवस्तूंसह बलिदानाचे मूर्त स्वरूप म्हणून ओळखला जातो. जर एखादा राजा त्याच्या दांडक्याने भरलेला दांडा घेऊन आपल्या शत्रूंवर निर्भयपणे गोळीबार करतो तर देवांना पृथ्वीवर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही दिसत नाही. भीष्माने अशा शौर्याच्या बक्षिसांचे वर्णन करताना युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने रुंद झाले होते. अशा परिस्थितीत तो त्याच्या शत्रूंच्या शरीराला ज्या शासने शिरतो त्या संख्येइतकेच तो उपभोगत असलेल्या प्रदेशांची संख्या शाश्वत आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहे. पण भीष्माच्या शब्दांमध्ये एक इशारा देखील होता. त्याच्या शरीरातून वाहणारे रक्त त्याला या प्रसंगी जाणवणाऱ्या वेदनेसह त्याच्या सर्व पापांपासून शुद्ध करते. शास्त्राशी परिचित व्यक्ती म्हणतात की युद्धात क्षत्रियाला भोगावी लागणारी वेदना त्याची योग्यता वाढवण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून काम करते. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना भीष्मच्या शब्दांनी युद्धासाठी धावणारा नायक आणि आपल्या साथीदारांना वाळवंटात टाकणारा भ्याड यांच्यातील
तीव्र विरोधाभास दर्शविला. जो स्वतःचा जीव वाचू इच्छितो तो वाळवंटात जाऊन श्वास घेतो. युद्धग्रस्त प्रदेश आणि युद्धाच्या गदारोळादरम्यान बुद्धिमान आणि नीतिमान राजा युधिष्ठिराने आपले पूज्य आजोबा भीष्म यांचा सल्ला मागितला. जेव्हा ते चिंतनशील शांततेत बसले तेव्हा युधिष्ठिराने भीष्माला एक गहन प्रश्न विचारला. हे महाराज, मला सांगा, युद्धात मृत्यूला सामोरे जाणाऱ्या पळणाऱ्या वीरांनी कोणते प्रदेश कमावले आहेत? तिके काही या देशावर राज्य करणाऱ्या अमोरीशा या पराक्रमी गाल्याची कथा सांगण्यास सुरुवात करत असताना भीष्माचे डोळे प्रचंड शहाणपणाने चमकले. अमोरीशाचा सेनापती सुदेव याचा एका आकाशीय प्रदेशात पुनर्जन्म झाला असे म्हटले जाते, जिथे तो स्वतः इंद्रासोबत होता. कुतूहलाने अमोरीशा वासवाकडे इंद्र गेला आणि त्याने त्याच्या सेनापतीच्या आरोहणाबद्दल चौकशी केली. वासवा, मी पृथ्वीवर धर्माने राज्य केले आहे, धर्मग्रंथांनी घोषित केलेल्या सर्व कर्तव्यांचे पालन केले आहे आणि वेदाचा समर्पणाने अभ्यास केला आहे. अमरीश म्हणाला, मी माझे गुरु पाहुणे आणि देवांना अर्पण करून सन्मानित केले आहे. माझा सेनापती सुदेव हा शास्त्र आत्म्याचा योद्धा होता. त्याने मला का मागे टाकले? इंद्र जाणून बुजून हसला. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी मेघगर्जनेसारखा होता. युद्धात प्रत्येक योद्धा युद्धाच्या बलिदानाचा कलाकार बनतो. हत्ती हे या बलिदानाचे ऋत्विज पुजारी असतात, तर घोडे हे त्याचे आदर्य अर्पण वाहक असतात. शत्रूंचे मांस आणि रक्त हे नैवेद्य बनतात आणि गिधाडे आणि कावळे त्यांच्याकडून पिता इंद्राने हे स्पष्ट करणे सुरू ठेवले की या यज्ञात योद्धे स्वतःच पवित्र वस्तू बनतात. भाले आणि तलवारीने मारलेले फटके हे त्या बलिदानाचे कडवे बनतात. बाण हे त्याचे 2 तोंडांचे मोठे कळले असतात. मैदानावरून वाहणारे रक्त हे अंतिम तपश्चर्या असते. जे महान गुणवत्तेने भरलेले असते. इंद्र बोलत असताना युधिष्ठिरच्या डोळ्यासमोर एक दृष्टी प्रकट झाली. त्याने योद्ध्यांना पाहिले. प्रत्येक जण युद्धाच्या या भव्य यज्ञात एक कलाकार होता. जो योद्धा आपल्या स्वामीचे रक्षण करण्यासाठी आपले शरीर सोडतो तो माझ्यासारखा आनंद मिळवतो. इंद्राने घोषित केले. भीष्म कथा सांगत असताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. जो तलवारी आणि कापलेल्या हाताने वेदी ओढतो तो माझ्यासारख्या आनंदाच्या प्रदेशामध्ये विजय मिळवण्यात यशस्वी होतो. ज्ञानी राजाने पाहिले की योद्धे केवळ विजयासाठी लढत नव्हते, तर एक पवित्र विधी करीत होते जो त्यांना आनंदाचे क्षेत्र देईल. कथा पूर्ण चक्रात येताच युधिष्ठिराला जाणवले की खरे शौर्य हे मृत्यूपासून बचावण्यात नाही, तर धैर्य आणि सन्मानाने त्याचा स्वीकार करण्यात आहे. जो योद्धा शत्रूच्या सैन्याच्या वाहनाला आपली पत्नी मानतो तो सर्व प्रदेश जिंकण्यात यशस्वी होतो. इंद्र म्हणाला. त्याचा आवाज अनंत काळात प्रतिध्वनित होत होता. पवित्र कथेत युधिष्ठिर सूर्यमिथिळाच्या राज्यावर अस्त होत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. राजा जनक एक शहाणा आणि न्यायी शासक त्याच्या सैन्यासमोर उभा होता. त्याचे डोळे प्रखर प्रकाशाने चमकत होते. पुढे येणाऱ्या मोठ्या युद्धाच्या आधी त्याने त्यांना एका अंतिम भाषणासाठी एकत्र बोलावले होते. माझ्या प्रिय योद्ध्यांनो, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. बघा, असा त्याचा आवाज सभागृहाच्या कानाकोपऱ्यात वाजू लागला. आपल्या हाताची धार घेऊन जनक आपल्या सैनिकांना शहराच्या काठावर घेऊन गेला, जिथे 2 दुशे त्यांची वाट पाहत होती. एका बाजूला त्यांच्यासमोर एक तेजस्वी दृश्य पसरले होते. हिरवीगार जंगे, झगमगत्या नद्या आणि चमकदार शहरे जी सोन्याने भरलेली दिसत होती. हे स्वर्गाचे क्षेत्र होते, जिथे निर्भयपणे लढणाऱ्या वीरांना त्यांचे बक्षीस मिळेल. पण दुसऱ्या बाजूला एक गडद आणि भीतीदायक दृश्य दिसत होते. सौंदर्य किंवा आनंद नसलेली एक निर्जन ओसाड जमीन त्यांच्यापुढे अंतहीन खबरीसारखी पसरलेली होती. हे नरकाचे क्षेत्र होते, जिथे युद्धातून पळून गेलेले ध्याड लोक अनंत काळ अंधारात आणि निराशेत घालवत असत. ते बोलत असताना जनताचे डोळे तीव्रतेने जळत होते. माझ्या मित्रांनो, तुमचा मार्ग निवडा. त्याने आपल्या योद्ध्यांना आग्रह केला. तुम्ही गौरव आणि सन्मानासाठी लढणारे नायक व्हाल का, किंवा स्वतःला लाज आणि दुःखाच्या जीवनाला सामोरे जात भ्यार मार्गांसारखे पळून जाल का? ते सैन्य काही क्षण शांत राहिले आणि त्यांच्या पर्यायांवर विचार करत राहिले. पण मग प्रचंड गर्जनेसह त्यांनी त्यांचा संकल्प केला. ते निर्भयपणे लढतील आणि युद्धात त्यांच्या शत्रूवर विजय मिळवतील. जनक हसला. त्याच्या हृदय अभिमानाने फुलले. ठीक आहे माझ्या योद्ध्यांनो, तो आश्चर्याने म्हणाला. आता आपण युद्धासाठी आपली फौज तयार करूया. आपले घोडेस्वार पायदळ सैनिक आपल्या गाडीचे नेतृत्व करतील. हा विजयाचा मार्ग आहे.
आपण बलवान एकजूट आणि निर्भय असले पाहिजे जण बोलत असताना त्याची माणसे त्याच्या मागे उभी राहिली. त्यांची शस्त्रास्त्रे दिवसाच्या मंद प्रकाशात चमकू लागली. ते एक जबरदस्त सैन्य होते जे पुढे जे काही असे त्याचा सामना करण्यास तयार होते. पण जेव्हा ते युद्धाची तयारी करत होते तेव्हा जनकाचे विचार भीष्माच्या शहाणपणाच्या शब्दांकडे वळले, ज्याने एकदा म्हटले होते की नायक हा पाया आहे ज्यावर जग विसवलेले आहे. नायक सर्वांचे रक्षण करतो आणि त्याची कदर करतो, त्याने घोषित केले होते. आणि सर्व काही नायकावर अवलंबून असते खरे आहे हे जनकाला माहीत होते. त्याने हे त्याच्या स्वतःच्या आयुष्यात पाहिले होते. न्याय आणि न्यायासाठी लढलेला गाजा म्हणून. आणि आता जेव्हा त्याने आपल्या माणसांना युद्धात नेले तेव्हा तो उद्देश आणि कर्तव्याच्या भावनेने भरलेला होता. मी विजय होऊ त्याने आपल्या योद्ध्यांना सांगितले आणि आमची नावे येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्षात ठेवली जातील. आम्ही नायक आहोत आणि नायकांप्रमाणे लढू. त्याबरोबर मिथिलाचे सैन्य पुढे सरसावले. जे काही पुढे येईल त्याला तोंड देण्यासाठी तयार झाले. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत असताना ज्येष्ठ पांडव राजकुमार युधिष्ठिराने आपल्या पूज्य नातू भीष्माचा सल्ला मागितला. हे भीष्म, मला सांगा, युधिष्ठिराने विचारले. विजयाची इच्छा असलेल्या राजांनी त्यांच्या सैन्याला युद्धात कसे नेले पाहिजे? जरी ते धर्माच्या नियमांच्या विरुद्ध थोडेसे आक्षेपार्ह असले तरी शहाणा आणि आदरणीय योद्धा भीष्माने मनाशी मान डोलावली. काही जण म्हणतात की सत्यामुळे धार्मिकता स्थिर होते, तर इतरांचा असा विश्वास आहे की ती तर्क किंवा चांगल्या वागणुकीद्वारे प्राप्त होते. त्याने सुरुवात केली, परंतु सर्व प्रयत्नांमध्ये यशाचे साधन म्हणून शास्त्रवचने काय प्रकट करतात ते मी तुम्हाला सांगेन. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. राजाकडे शहाणपण आणि चातुर्य दोन्ही असणे आवश्यक आहे. जरी त्याला फसव्या डावपेचांची माहिती असली तरी त्याने केवळ त्याला धोका असलेल्या धोक्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. शत्रू अनेकदा त्याच्या लोकांमध्ये किंवा नेत्यांमध्ये मतभेद पेरून राज्य कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत एक शहाणा गाजा या धमक्यांना निष्प्रभ करण्यासाठी फसवणुकीचा वापर करू शकतो. युद्धाच्या विविध साधनांबद्दल बोलताना भीष्माचे डोळे अंतर्दृष्टीने चमकताना दिसत होते. हत्तीच्या संरक्षणासाठी चामड्याचे कवच, लोखंडी आणि हाडांनी बनवलेले कवच, धारदार टोकांची शस्त्रे, मेणचे कोटे हे सर्व तयार केले पाहिजेत आणि विपुल प्रमाणात साठवले पाहिजेत. सैनिकांना धैर्य आणि संकल्पाने प्रेरित केले पाहिजे आणि अनुकूल काळात जसे की चैत्र किंवा काग्रायण महिन्यात जेव्हा पिके पिकलेली असतात आणि पाणी भरपूर असते तेव्हा सैन्याला सक्रिय केले पाहिजे. भीष्म बोलत असताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन प्रत्येक शब्द आत्मसात करत होते. भीष्म पुढे म्हणाले, सैन्याच्या पदयात्रेसाठी निवडलेल्या रस्त्यावर भरपूर पाणी आणि गवत असले पाहिजे. ते समतल असावे आणि पार करणे सोपे असावे. रस्त्याजवळच्या प्रदेशांना कुशल हेरांनी शोधले पाहिजे जे कोणत्याही संभाव्य धोक्यांविषयी माहिती देऊ शकतात. भीष्माच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. डोंगरातून कूच करणारे सैन्य युद्धाकडे जाताना सूर्यप्रकाशात चमकणारे त्यांचे कवच सैन्याच्या वाहनांमध्ये शूर, बलवान आणि उदात्त माणसे ठेवली पाहिजेत जी शत्रूवर हल्ला करू शकतात. भीष्म म्हणाला. किल्ल्याबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की ज्याच्या सर्व बाजूंना भिंतिकांनी पाण्याने भरले खंदक आहेत ते स्तुतीस पात्र आहेत, कारण ते युद्धाच्या वेळी सुरक्षित आश्रय देऊ शकतात. छावणी करताना मोकळ्या आताच्या खाली उघड्या जागेपेक्षा जंगलाजवळील जागा निवडणे चांगले आहे. भीष्माने सल्ला दिला. युधिष्ठिराने जेव्हा ऐकले तेव्हा त्याला त्याच्या नातवाने वर्णन केल्याप्रमाणे युद्धाची गुंतागुंत समजू लागली. भीष्म म्हणाला, सैन्य अशा स्थितीत ठेवले पाहिजे की ते त्यांच्या पाठीमागून वारा, सूर्य आणि शुक्र ग्रहाचा सामना करतील. ही विजयाची गुरुकिल्ली आहे, कारण यामुळे योद्ध्यांना त्यांच्या सैन्याशी लढण्याची मुभा मिळते. एका भव्य सभेच्या दरम्यान बुद्धिमान आणि न्यायी गाजा युधिष्ठिराने पूज्य ज्येष्ठ राजकारणी भीष्माला एक प्रश्न विचारला. आपल्या योद्ध्यांना युद्धासाठी सक्षम होण्यासाठी त्यांचा स्वभाव, वागणूक, स्वरूप, कौशल्य आणि सशस्त्रता किती असावी? त्याने विचारले. वेगवेगळ्या प्रदेशांतील विविध सैन्यांची वैशिष्ट्ये सांगण्यास सुरुवात करत असताना भीष्माचे डोळे शहाणपणाने चमकले. तो गंधर्व, सिंधू आणि सौवीरांबद्दल बोलला जे त्यांच्या नखे आणि भाले, त्यांचे शौर्य आणि सामर्थ्याने अतुलनीय लढले. हे योद्धे सर्व शक्तींना पराभूत करण्यास सक्षम आहेत. भीष्माने घोषित केलेले विविध सैन्यांचे वर्णन करत असताना भीष्मच्या शब्दांनी त्याच्या श्रोत्यांच्या मनात जिवंत चित्रे काढली. तो सर्व प्रकारच्या शस्त्रांमध्ये
कुशल असलेल्या गडगडाटाचे सामर्थ्यवान असलेल्या उशिनाबद्दल बोलला. पूर्वेकडील लोक हत्तीच्या पाठीवरून लढण्यात येईल त्यांच्या कौशल्याबद्दल आणि यवन कामोज आणि मथुरेच्या आसपासचे लोक जे सिंहासारखे उघडे भाऊ चालवत होते. पण भीष्माचे वर्णन केवळ शारीरिक वैशिष्ट्यांच्या पलीकडे गेले. तो योद्धेच्या पराक्रमाची चिन्हे दर्शवणाऱ्या चिन्हाबद्दल बोलला. सिंह किंवा वारासारखे डोळे मेघगर्जनेसारखा आवाज किंवा ताऱ्यासारखे चमकणारे डोळे हे शत्रू गटांना जळण्यास सक्षम नायक आहेत. तो दृढनिश्चयाने म्हणाला. इतर हरणासारखे आवाज किंवा बिबटे किंवा बैलासारखे चेहरे असलेले महान क्रियाकलाप असलेले होते. मांजरीसारखे वक्र शरीर, पातळ केस आणि त्वचा आणि इग्वानासारखे डोळे बंद असलेल्या योद्ध्यांचे वर्णन करणारे भीष्मचे शब्द पुढे सरकत होते. हे योद्धे युद्धात आले झाले. त्यांचा वेग आणि अस्वस्थता अतुलनीय होती. इतर चांगल्या विणलेल्या चौकटी रुंद छाती आणि भुवयांनी काय झालेले चेहरे कसलेले मोजमाप करण्यापलीकडे धाडसी होते. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याचे श्रोते प्रत्येक शब्दावर लटकत होते. त्यांच्या कल्पना विविध सैन्यांच्या दर्शनाने उजळल्या होत्या. त्याने वक्र डोळे, रुंद कपाळ आणि जोरदार हात असलेल्या योद्ध्यांचे वर्णन मेघगर्जनेसारखे केले. हे योद्धे प्रतिघातींसारखे युद्धात धावले. त्यांच्या क्रोधात अविचल होते. अखेरीस भीष्म एका विशिष्ट प्रकारच्या योद्ध्याबद्दल बोलला. उग्र, बेपर्वा आणि गर्विष्ठ. त्याचे चेहरे पाहण्यास भयानक होते आणि ते समाजाच्या बाहेरील भागात राहत होते. अशा सैन्याला नेहमी वनमध्ये ठेवले पाहिजे. भीष्माने सल्ला दिला. ते वागण्यात दुष्ट आहेत परंतु ते त्यांच्या शत्रूंना सहजपणे ठार मारतात आणि युद्धातून कधीही माघार घेत नाहीत. भीष्माने बोलले. संपल्यावर सभेमध्ये शांतता पसरली. युधिष्ठिराने भीष्माचे त्याच्या शहाणपणाबद्दल आभार मानले. तेव्हा त्याचे डोळे कृतज्ञतेने चमकले. सभा विखुरली गेली. प्रत्येक योद्धा त्याच्यासोबत भीष्माच्या शब्दांचे धडे घेऊन नवीन आत्मविश्वास आणि समृद्धपणासह युद्धाच्या आव्हानाचा सामना करण्यास तयार झाला. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. राजा युधिष्ठिरासमोर जमलेल्या सैन्यावर सोनेरी चमक आणत होता. राजाची उत्सुकता त्याच्यावर रुळली आणि तो त्याचा शहाणा आणि आदरणीय काका भीष्माकडे वळला आणि त्याने विचारले, सैन्याच्या विजयाचे भाकीत करणारी चिन्हे कोणती आहेत? मी त्यांना ओळखले पाहिजे. भीष्माने जाणीवपूर्वक स्मिताच्या घातांच्या प्राचीन ज्ञानाचे वर्णन करायला सुरुवात केली. जेव्हा देव स्वतः रागावतात तो म्हणाला, आणि नशीब आपल्याला आग्रह करते तेव्हा आपल्यावर घडलेली दुष्टता दूर करण्यासाठी कपशू, खुते आणि प्रायश्चित्ताचे संस्कार केले पाहिजे. तो आनंदी आणि अविचल सैन्य राखण्याचे महत्त्व बोलला. जिथे प्राणीही त्यांच्या आनंदात सहभागी असल्याचे दिसत होते अशा सैन्याच्या मागून वारा अनुकूलपणे वाहत होता. इंद्रधनुष्य आकाशात दिसू लागले आणि ढगांनी त्यांच्यावर छाया टाकली. जेव्हा भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली तेव्हा त्याने विजयाचे भाकीत करणारी शुभ चिन्हे दर्शवली. शंख आणि ढोल मोठ्याने आणि खोल शिंदे पाठवली. लढवय्ये उत्साहाने भाले आणि हरणे आणि इतर चौपट लोकही सैन्याकडे अनुकूलतेने पाहत होते. जे आधीच युद्धासाठी निघाले आहेत त्यांच्या मागे किंवा डावीकडे ते दिसल्यास भीष्माने स्पष्ट केले ते शुभ मानले जातात. परंतु तेव्हांमध्ये दिसल्यास ते आपत्ती आणि पराभवाचे लक्षण होते. भीष्म यांनी समेकारी मुत्सद्देगिरीचे महत्त्व देखील सांगितले. ते म्हणाले की युद्धात उतरण्यापूर्वी आपल्या शत्रूमध्ये फूट पाडण्याचे धोरण तपासले पाहिजे. जोपर्यंत ते टाळता येते तोपर्यंत लढाईची टक्कर वाजनीय नाही असा इशारा त्यांनी दिला. परंतु जेव्हा युद्ध अपरिहार्य होते तेव्हा राजाने तडजोडीची कला लागू केली पाहिजे. त्यांना तीव्रतेच्या उपायासह मिसळले पाहिजे. जशी हात पुढे सकत गेली तसतशी भीष्म युद्धात क्षमा आणि तीव्रतेच्या वापराबद्दल बोलला. त्याने युधिष्ठिराला सांगितले की विजयानंतर क्षमा दर्शविली पाहिजे परंतु त्यापूर्वी नाही. तो म्हणाला, एक लाकडी खांब जर उष्णतेशिवाय सरळ केला गेला तर तो लवकरच त्याची पूर्वीची स्थिती गृहीत धरतो. परंतु शस्त्रांमध्ये कुशल असलेल्या या दृष्टिकोनास मान्यता नाही. असे म्हणत की शत्रूला पराभूत केले पाहिजे आणि मुलाला वश करून घेणाऱ्या सरासारखे नियंत्रित केले पाहिजे. युधिष्ठिराने भीष्माचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन कोरड्या मातीसाठी प्राचीन ज्ञान भिजून पावसात पीत होते. त्याला माहित होते की त्याला तीव्रता आणि सौम्यतेच्या दरम्यान एक बारीक रेषा चालवावी लागेल. कारण जो राजा खूप कठोर होतो त्याचा सर्व प्राणी द्वेष करतात तर जो खूप सौम्य होतो त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले तेव्हा भीष्माने आपली कथा संपवून म्हटले, राजाने अशा प्रकारे सर्व परिस्थितीत सलोख्याने वागले पाहिजे. निर्भीड आणि सद्गुणी राजा सर्व प्राण्यांचा प्रिय होतो. सूर्य राज्यावर मावळत होता. विशाल शह हे उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. युधिष्ठिर शहाणा आणि न्यायी राजा
त्याच्या आदरणीय नातू भीष्मासोबत सखोल चिंतन करत बसला होता. त्याने युद्ध आणि मुत्सद्देगिरीच्या गुंतागुंतींना कसे हाताळावे याबद्दल मार्गदर्शन मागितले. सोने उग्र किंवा शक्तिशाली शत्रूविषयी कसे वागावे याबद्दल शहाणपण शोधले. जेव्हा भीष्म आकाशीय प्रदेशांतील एक प्राचीन कथा सांगू लागला तेव्हा त्याचे डोळे चमकू लागले. देवांचा पराक्रमी राजा इंद्राने एकदा ऋषींपैकी सर्वात शहाणा असलेल्या बृहस्पतीचा सल्ला मागितला होता. इंद्र त्याच्या विजयाची इच्छा आणि त्याला मिळालेली समृद्धी गमावण्याच्या त्याच्या भीतीच्या दरम्यान फाटला होता. इंद्राने आपली चिंता व्यक्त करताना बृहस्पतीने लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर शहाणपणाच्या शब्दात म्हटले, एखाद्याने कधीही भांडणे किंवा आक्रमकता करून आपल्या शत्रूंना पराभूत करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी एखाद्याने आपला राग आणि भीती आतून लपवून ठेवली पाहिजे. शात आणि पृष्ठभागावर शात दिसू लागेल. बृहस्पतीने इंद्राला त्याच्या शत्रूविषयी गोड शब्द बोलण्याचा दयाळूपणे आणि आधार्याने त्यांना जिंकण्याचा सल्ला दिला. पण भीष्म एवढ्यावर थांबला नाही. त्याने युद्ध रणनीती आणि मुत्सद्देगिरीची गुंतागुंत सामायिक करत प्राचीन ऋषींच्या शिकवणींचे स्पष्टीकरण देणे सुरू ठेवले. राजाने नेहमीच आपल्या शत्रूंबद्दल जागरूक राहिले पाहिजे, तो म्हणाला, आणि त्यांच्या चातुर्याला किंवा सामर्थ्याला कधीही कमी लेखू नये. बृहस्पतीने इंद्राला त्याच्या शत्रूंवर गुप्त माहिती गोळा करण्यासाठी, त्यांची कमकुवतता ओळखण्यासाठी आणि त्यांचे शोषण करण्यासाठी हेर आणि एजंट वापरण्याचा सल्ला दिला होता. भीष्म बोलत असताना खोली शांत होत गेली, जणू शहाणपणाची उपस्थितीच हवेमध्ये घोळ घालत होती. युधिष्ठिर प्रत्येक शब्द पावसात पिजासलेल्या तहानलेल्या झाडासारखा जपून लक्षपूर्वक ऐकत होता. त्याला माहित होते की त्याला त्याच्या नातवाच्या शिकवणीतून बरेच काही शिकायचे आहे आणि युद्धाची कला म्हणजे केवळ लढाई जिंकणे नव्हे तर राज्यात संतुलन आणि सुसंवाद राखणे देखील आहे. भीष्मच्या शब्दांनी एका राजाचे स्पष्ट चित्र रेखाटले जो सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांच्यातील बारीक रेषेवर चालत होता. तडजोड आणि संघर्ष यांच्यातील नाजूक नृत्याची नेहमी जाणीव ठेवत असे. तो रणनीती आणि चातुर्याचे महत्त्व, शत्रूवर विजय मिळविण्यासाठी भेटवस्तू आणि गोड शब्दांचा वापर करण्याबद्दल आणि योग्य वेळी हल्ला करण्यास तयार असण्याबद्दल बोलला. तशी संध्याकाळ जवळ येत होती. युधिष्ठिर त्याच्या आसनावरून उठला. त्याचे डोळे त्याच्या अलीकडे कृतज्ञतेने चमकत होते. त्याला माहित होते की त्याला एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. युगानुयुगीन शहाणपण मार्गदर्शन आणि सल्ल्याच्या शब्दांमध्ये वेगळे गेले आहे आणि जेव्हा तो मेळाव्यापासून दूर जात होता तेव्हा त्याच्यावर शांततेची भावना स्थिरावली, हे जाणून की तो भीष्म शिकवणींचे धडे आयुष्यभर सोबत घेऊन जाईल. एका भव्य काळजाच्या मध्यभागी राजा युधिष्ठिर सखोल चिंतन करत ज्ञानी भीष्माकडून मार्गदर्शन मागत बसला होता. राजाच्या मनात त्याच्या आतल्या गोंधळामुळे गोंधळ उडाला होता. त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला. त्याचा खजिना आणि सैन्य आता त्याच्या नियंत्रणाखाली नव्हते आणि त्याच्याकडे काहीच उरले नव्हते. राजाच्या दुःखाची खोली लक्षात घेऊन भीष्म शहाणपणाची एक कालातीत कथा सांगण्यास सुरुवात केली. तो राजकुमार क्षमजय सिंह बद्दल बोलला, जो एकेकाळी पराक्रमी शासक होता परंतु मोठ्या संकटात पडला होता. राजकुमाराने मार्गदर्शनाच्या शोधात एक ज्ञानी आणि आदरणीय विद्वान काळकऋषी या ऋषींचा शोध घेतला होता. राजकुमाराचे शब्द नैराश्याने आणि उत्कटतेने भरलेले होते. हे ब्राह्मण, मी काय करावे? त्याचा आवाज वेदनेने थरथरत होता. त्याने विचारले, मी माझे राज्य परत मिळवण्यात अयशस्वी ठरलो आहे. वारंवार प्रयत्न करूनही मी आत्महत्या, चोरी किंवा दरोड्याचा अवलंब करावा का, किंवा मी इतरांचा आश्रय घ्यावा का? वृक्ष या लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे करुणा आणि समजूतदारपणाने भरलेले होते. तो सौम्य हलक्या आवाजात बोलू लागला. त्याचे शब्द शहाणपणाने टपकत होते. माझ्या राजकुमाराला आधीच सत्य समजले आहे. तो म्हणाला, सर्व गोष्टी क्षणिक आणि क्षणभंगुर आहेत. संपत्ती आणि सतेशी असलेली आपली बांधिलकी भ्रमासारखी आहे. ती वाऱ्याच्या धुरासारखी नाहीशी होता. तोशीचे शब्द राजकुमारच्या अस्वस्थ हृदयासाठी मलमासारखे होते. त्याने सर्व गोष्टींच्या अस्तित्वाबद्दल सांगितले. कालांतराने महान समाजांचा उदय आणि पतन कसे होते. स्वतःच्या अस्तित्वावर चिंतन करा. कलाकुवृक्षाने आग्रह केला, तुम्ही देखील एक दिवस नाहीसे वाविस्माने ऋषीच्या शब्दांचे वर्णन करताना काळजाने लक्षपूर्वक ऐकले. सामायिक केलेल्या बुद्धीच्या सफलतेने तो प्रभावित झाला आणि त्याच्यावर शांतीची भावना ओसरली. तरीही तो स्वतःच्या इच्छा आणि आसक्तींसह संघर्ष करत होता. भीष्माने अस्वस्थ राजाला मार्गदर्शन आणि सल्ला देणे सुरूच ठेवले. भूत किंवा भविष्यासाठी शोक करू नका.
तो म्हणाला, तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा आणि इतरांकडे जे आहे त्याचा लोभ करू नका. लक्षात ठेवा की सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. आणि खरा आनंद आता ते ऐकताच राजाचे डोळे मोठे झाले, त्याचे हृदय हळूहळू बरे होऊ लागले. त्याला भीष्माच्या शब्दांमधील शहाणपण दिसले आणि त्याच्यावर शांतीची भावना स्थिरावली. या क्षणी त्याला कळले की त्याला एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. समजूतदारपणाची देणगी शिथिलाच्या खाली बुडालेल्या सूर्याने गाजावर सोनेची चमक दाखवली. राजा युधिष्ठिर आपल्या आसनावरून उठला. त्याचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले. त्याला माहित होते की या क्षणी त्याने शिकलेले घरे तो कधी विसरणार नाही आणि उर्वरित दिवस तो ते त्याच्यासोबत घेऊन जाईल. गोंधळाच्या काळात कोसलचा राजा हरिश्चंद्रने एका ज्ञानी ऋषीचा सल्ला मागितला. राजाचे राज्य कोसळण्याच्या मार्गावर होते आणि त्याने आपला मार्ग गमावला होता. राजाला धार्मिकतेच्या मार्गावर परत नेण्याची संधी लक्षात घेऊन ऋषींनी राज्याची समृद्धी पुनर्संचयित करण्यासाठी एक योजना प्रस्तावित केली. तुमचा अभिमान आणि इच्छा सोडून द्या, ऋषी हळुवारपणे म्हणाले. नम्रतेने आणि भक्तिभावाने तुमच्या शत्रूंची वाट पहा. चांगली कामे करून आणि सत्याचे पालन करून मिथिलाचा शासक जनक याची सेवा करा. विदेचा राजा तुम्हाला भरपूर संपत्ती देईल आणि तुम्ही त्याचे विश्वासू मित्र व्हाल. ऋषींनी पुनर्प्राप्तीची रणनीती आखताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. ज्यांच्याकडे धैर्य, चिकाटी आणि वर्तनाची शुद्धता आहे त्यांच्याबरोबर सैन्यात सामील व्हा असा सल्ला त्याने दिला. जनकाच्या कृपेद्वारे तुम्ही विविध पार्श्वभूमीतील मित्रांना एकत्र कराल. त्यांच्या कर्तव्य आणि सत्याप्रती वचनबद्धतेमुळे एकजूट व्हालची पुढे जात असताना त्याच्या शब्दांनी राजाच्या मनात जिवंत दृश्ये गंडवली. त्याने स्वतःला जनकाच्या सेवेत ठेवण्याची, सर्वांचा विश्वास संपादन करण्याची आणि अखेरीस ज्ञानी शासकाचा उजवा हात बनण्याची कल्पना केली. या विचाराने राजाच्या अंतःकरणात आशेची लाट पाठवली. त्यानंतर ऋषींनी दुसरा दृष्टिकोन उघड केला. त्यांच्या शत्रूंना एकमेकांशी संघर्षात गुंतून त्यांच्यात फूट पाडणे किंवा ते पुढे म्हणाले, तुमच्या शत्रूंच्या शत्रूशी शांतता प्रस्थापित करा आणि अशा प्रकारे त्यांची शक्ती खंडित करा. जसे संभाषण उलगडत गेले तसंच ऋषींनी सल्ल्याची एक गुंतागुंतीची मांडणी विली. शत्रूच्या खजिन्याचा निचरा करण्यासाठी विविध रणनीती आखून मतभेदांची पेरणी केली आणि अगदी सूक्ष्म फसवणुकीचा वापर केला. त्याने बळाचा अतिरेक करण्याविरुद्ध किंवा अतिरेकी विधींद्वारे देवांची पूजा करण्याविरुद्ध इशारा दिला. एका विशेष लक्षवेधी परिच्छेदा ऋषींनी शत्रूला ऐषारामी वस्तू देऊन कसे हाताळायचे याचे वर्णन केले आहे, ज्यामुळे शेवटी त्यांची संसाधने कमी होतील. तुमच्या शत्रूंना सुंदर स्त्रिया, महागडे कपडे आणि मौल्यवान वस्तू हव्या करायला लावा असे ते म्हणाले. त्यांचे शब्द विचारपूर्वक रणनीतीसह टपकतात. त्यांना आनंदाने विसर्जित करा आणि ते आतून नष्ट होतील. अखेरीस ऋषींनी विष आणि फसवणुकीचा समावेश असलेली एक योजना उघड केली, ज्यात असे सुचवले गेले की एक बुद्धिमान नेता धूर्तपणे आणि गुप्तपणे संपूर्ण राज्य नष्ट करू शकतो. ऋषींनी विविध योजना आखताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. त्यातील प्रत्येक योजना शेवटच्यापेक्षा अधिक धाडसी होती. बैठक जसजशी जवळ येऊ लागली तसतशी राजाला स्वतःवर दृढनिश्चयाची भावना जाणवली. त्याला माहीत होते की त्याला एक दुर्मिळ भेट देण्यात आली आहे. शहाणपणाचा सल्ला आणि धोरणात्मक नियोजनाद्वारे त्याच्या राज्याची समृद्धी परत मिळवण्याची संधी. नवीन दृढनिश्चयाने त्याने ऋषीच्या सल्ल्याचे पालन करण्याची शपथ घेतली. पुढचा मार्ग कितीही कठीण असला तरी. कोसल प्रदेशात एक राजा त्याच्या अविचल नीतिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका ज्ञानी ब्राह्मणाशी चिंतन करत बसला होता. राजाच्या शब्दांनी फसवणूक आणि अन्यायी मार्गांपासून मुक्त जीवन जगण्याची त्याची इच्छा प्रकट केली. जिथे प्रत्येक कृती त्याला इतरांना हानी न पोहोचवता सन्मान आणि लाभ मिळवून देईल याचा खरा हेतू लक्षात घेऊन ब्राह्मणाने प्रोत्साहनपर शब्द उच्चारले. तो म्हणाला की राजा स्वभाव आणि समजूतदारपणामध्ये खरोखरच नीतिमान आहे आणि तो त्यांच्या परस्पर हितासाठी प्रयत्न करेल. ऋषींनी घोषित केले की राजा आणि दुसरा शासक, विदेचा राजा जनक यांच्यातील एक संबंध तयार केला जाऊ शकतो, जो काळाच्या कसोटीवर टिकेल. त्यानंतर ब्राह्मणाने राजा जनकाला त्याच्या निवासस्थानी आमंत्रित केले, जिथे त्याने त्याला कोसलन राजकुमाराचे उदात्त चारित्र्य प्रकट केले. त्याने राजकुमाराचे वर्णन केले की त्याचे हृदय आळशाच्या पृष्ठभागासारखे शुद्ध आणि शरदचंद्रासारखे निर्दोष आत्मा आहे. ऋषींनी राजाला आश्वासन दिले की हा राजकुमार मैत्री आणि विश्वासास पात्र आहे. ब्राह्मणांच्या शब्दांनी राजा जनक
खूप प्रभावित झाला आणि त्याला कौशलन राजकुमारात एक मौल्यवान मित्र आणि मंत्री दिसला. त्याने मान्य केले की एक शहाणा आणि धाडसी मंत्र्याशिवाय राजा 3 दिवसही त्याच्या राज्यावर राज्य करू शकत नाही. त्यानंतर दोन्ही राजे एकत्र आले. प्रत्येक जण एकमेकांच्या गुणांचा आणि सामर्थ्याचा आदर करत होता. जेव्हा ते मिथिलाच्या राजधानीकडे निघाले तेव्हा राजा जनकाने कौशलच्या राजकुमाराला खूप आदर आणि दयाळूपणे सन्मानित केले. त्याने त्याला भेटवस्तू देऊ केल्या ज्यात त्याची स्वतःची मुलगी, मौल्यवान रत्ने आणि दागिने यांचा समावेश होता. अशा प्रकारे दोन राजांमध्ये मैत्रीचे बंधन निर्माण झाले, जे काळाच्या कसोटीत टिकलेल्या दोन पराक्रमी शासकांमधील शांततेच्या स्थापनेमुळे प्रसन्न झालेल्या बुद्धिमान ब्राह्मणाने त्यांच्याकडे पाहिले. त्याने त्यांना आठवण करून दिली की विजय आणि पराभव अनिश्चित आहेत आणि खरी महानता धार्मिकता आणि सन्मान राखण्यात आहे. आणि म्हणून या थोर पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली कौशल आणि विदे राज्यांमध्ये सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे एक नवीन युग सुरू झाले. या नवीन मैत्रीच्या दरम्यान दोन्ही राजांनी ज्ञानी ब्राह्मणाला आदरांजली वाहिली. त्याचे शहाणपण आणि त्यांना एकत्र आणण्यात त्याची भूमिका मान्य केली. जेव्हा ते भविष्याकडे पाहत होते तेव्हा त्यांना माहीत होते की त्यांचे मिलक येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा प्रकाश असेल, जे धार्मिकता आणि सन्मान सर्वात मोठ्या आव्हानांवर देखील कसा विजय मिळवू शकतात याचे एक चमकदार उदाहरण आहे. हस्तिनापूरच्या दजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी चमक दाखवणारा सूर्य राज्यावर आताच मावळू लागला होता. बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर त्याच्या खोल्यांमध्ये खोलवर विचार करत बसला होता. पूज्य योद्धा आणि सल्लागार भीष्माने प्रशासनाची गुंतागुंत आणि राजांची कर्तव्ये मांडताना त्याने लक्षपूर्वक ऐकले होते. पण आता युधिष्ठिरचे मन एका नवीन प्रश्नाकडे वळले. त्याच्या पाठीशी उभे असलेले शूर योद्धे एकनिष्ठ आणि एकजूट कसे राहतील याची तो खात्री कसा करू शकला. त्याने भीष्माकडून मार्गदर्शन मागितले, ज्याच्या शब्दांवर उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे वजन होते. युधिष्ठिर म्हणाला, हे शत्रूंचे दहन करता तुम्ही राजांची कर्तव्ये आणि राजाच्या सर्वांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. पण मला सांगा, मी माझ्या शूरयोद्ध्यांमध्ये सुसंवाद कसा आखू शकतो? ते बळकट कसे होऊ शकतात, माझ्याशी संलग्न कसे होऊ शकतात आणि त्यांच्या शत्रूंना प्रभूत करण्यात यशस्वी कसे होऊ शकतात? भीष्माने विचारपूर्वक मान डोलावली. त्याचे डोळे चिंतेने झाकले गेले. हे महाराज, कुलीन आणि राजामध्ये लोभ आणि क्रोध ही शत्रुत्वाची कारणे आहेत. जेव्हा एक पक्ष लोभाला बळी पडतो तेव्हा दुसरा क्रोधाने ग्रासतो. प्रत्येक जण दुसऱ्याला कमकुवत आणि नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे त्यांचे स्वतःचे पतन होते. भीष्म जेव्हा बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दांनी सावधगिरी आणि शहाणपणाची झलक दाखवली. त्याने असा इशारा दिला की जेव्हा कुलीन लोक वेगळे होतील किंवा राजापासून वेगळे होतील तेव्हा ते भीतीला बळी पडतील आणि त्यांच्या शासकाच्या शत्रूंची बाजू घेतील. परंतु जर ते एकसंध शरीरासारखे एकत्र उभे राहिले तर ते त्यांच्या सामर्थ्याने आणि पराक्रमाने मोठे विजय मिळवू शकतील. भीष्म म्हणाला, जे ज्ञानी लोक प्रेमात एकत्र उभे राहतात त्यांची प्रशंसा करतात. जेव्हा उद्देशाने एकत्र येतात तेव्हा ते सर्व आनंदी होऊ शकतात. ते योग्य वर्तन करून आणि त्यांच्या मुलांना आणि भावांना त्यांची कर्तव्ये शिकवून नीतिमान आचरण स्थापित करू शकतात आणि समृद्धीमध्ये पुढे जाऊ शकतात. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे अंतःकरण त्याच्या सल्लागाराच्या शहाणपणाबद्दल कृतज्ञतेने भरले होते. त्याला माहीत होते की त्याच्या योद्ध्यांमध्ये सुसंवाद राखणे हा एक नाजूक समतोल आहे, ज्यासाठी काळजीपूर्वक लक्ष देणे आणि आदर करणे आवश्यक आहे. पण जेव्हा कुलीन लोक वेगळे होतात तेव्हा काय होते? युधिष्ठिराने त्याच्या कपाळावर चिंता व्यक्त करत विचारले. भीष्माच्या अभिव्यक्तीला गंभीर वळण लागले. जेव्हा ते एकमेकाशी भांडतात आणि संयोजनाशिवाय वागतात तेव्हा त्यांची समृद्धी कमी होते आणि विविध प्रकारच्या वाईट गोष्टी घडतात. त्यांच्यापैकी ज्यांच्याकडे ज्ञान आणि बुद्धी आहे त्यांनी वाद निर्माण होतात. त्यावर पाय रोवायला हवेत जरूरचा सूर्य शिथिलेच्या खाली बुडत होता. हस्तिनापूरला एका उदार गोधुळीत झगमगत होता. युधिष्ठिराला आपल्यावर शांततेची भावना जाणवली. त्याला माहीत होते की त्याला भीष्माच्या शब्दांपासून बरेच काही शिकायचे आहे, परंतु त्याच्या सूज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली तो प्रशासनाच्या गुंतागुंतीतून मार्ग काढू शकतो आणि सुसंवाद राखू शकतो. एका भव्य सभेदरम्यान बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिराने त्याचा पूज्य गुरु भीष्माला एक गहन प्रश्न विचारला. भीष्म, तो म्हणाला, कर्तव्याचा मार्ग लांब आणि वळणदार आहे, ज्याच्या अनेक शाखा वेगवेगळ्या दिशेने जातात.
तुमच्या मते कोणती कर्तव्ये आपल्या आचरणासाठी सर्वात योग्य आहे? कोणती कृत्ये जर परिश्रमपूर्वक केली गेली तर आपल्याला